तर मॅन ऑफ द मॅच साठी यायचं राकेश कांबळे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यायचंय. तर सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली टीम घुटेवाडी संघाची. एका बाजूला बोनवली आणि आपण पाहतोय टीम वडाचीवाडी. यातून दोन संघ मात्र इथे मात्र विजय होईल तो घोटेवाडी संघासमोर मात्र लढत देण्यासाठी तयार राहील. तर सलामीची जोडी एंटर झाली भूषण आणि रवी. गोलंदाजी ट्रॅकर गोलंदाज जनार्दन एक ऑलराऊंडर चांगला प्लेयर टीम वडाचीवाडी संघाचा बाहुबली. पुढचा बॉल पहिला बॉल पिऊनचा षटक पहिला बॉल पंच बोलतात खराब लाईन लेन दिशा वाईट बॉल आला. इथे अतिरिक्त धाव श्री गणेशा टीम बोनवली संघाचा एका धावेने. यावेळेस जोरदार अपील केली जातीये परंतु अपील कशाची. पंचांना गुमराह करण्याचं काम एसटी रक्षकाकडून आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. पाहायला गेला कुठेतरी भूषणच्या बॅटचा बल्ला बल्ले बल्ले करायला पाहिजे परंतु बराच जोशी शांत आहे. अगदी मनोज आणि रवीच्या जिम्मेदारी हा संघ आतापर्यंत इथपर्यंत इंटर झालाय परंतु भूषणला जबाबदारी घ्यावी लागेल. आता मात्र भूषणचा बल्ला बल्ले बल्ले करत असताना बॉल चालला लॉंग स्टॉपला. हा लाय बराच उशिरानंतर 2 मॅच अंतर राहिल्यानंतर भूषणच्या बॅट मधून चौकार. पुढचा बॉल जनार्दनचा पुन्हा एकदा चांगला फटका आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक बॉल उचलेल फेकी करेल तोपर्यंत 2 धावा जमवल्या जात आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा धनाजी भूषण दुधारी तलवारीचा वापर आलाय डॉट. चांगला बॉल अगदी पुढ्यात बॉल टाकले जातात. प्रत्येक बॉल पहिला जो चौकार आला तो बॉल फक्त लांब ठेवला आणि त्यानंतरचे सगळे बॉल मात्र अगदी खोल टप्प्याचे टाकत असताना हा गोलंदाज जनार्दनला पाहतो. एक अष्टपैलू खेळाडू टीम वडाचीवाडी संघाचा पाहू शका स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन बॉलिंग केली जाते. या बॉलला फेकून दिलाय आडवा बॅटने बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन स्मिती 6 हा आलाय धमाकेदार षटकार. पुढचा बॉल हा बॉल देखील फेकून दिलाय आउट ऑफ द पार. खेळाडू कक्षाला सलामी देणारा षटकार. ओव्हरची शेवट घोड करत असताना धावफलकावर धावा लावल्या जातात. 19 पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानातून बाहेर. अशोक आलाय नवीन गोलंदाज. 3 ओव्हरची मॅच. पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा जमवल्या जातात बनवली संघाच्या या 2 सलामी वीरांकडून. बराच दिवशी नॉन स्ट्राईक होता. पाहिले तर 6च्या 6 बॉल नॉन स्ट्राईक वरून फक्त पाहिले आणि आता मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर आणि 7व्या बॉलवर बॉल बॅटची खडा आवाज इथपर्यंत फलंदाज होते बाद आणि धक्का क्रमांक गोल्डन डकची शिकार स्वतः बाद होताना फलंदाज रवी बॅक टू द डगआउट.
मनोज आलेत एक चांगला ऑलराऊंडर टीम बनवली संघाचा. मग क्षेत्र कोणतंही असो, क्रिकेट असो, समालोचन असो, त्यानंतर फलंदाजी असो, गोलंदाजी असो, एसटी रक्षक असो, अंपायर असो, कॉमेंटेटर असो, एक ऑलराऊंडर बनवली टीमचा मनोज उघडे सर यावेळेस मैदानात. पहिलाच बॉल इथे क्षेत्राच्या उंच पुरं ताडा माडासारखा वाढलेला गडी झेल खाली टिपला जातो झेल आणि संपलाय. वन डाऊनचा फलंदाज मनोजचा खेळ. डीजे ठोको. नवीन फलंदाज कैलास आला मैदानात. हा बॉल फेकून द्यायचा होता. इथे मात्र झेल उडालाय आणि झेल मात्र टिपला जातो. बॅक टू बॅक दुसरा विकेट स्वतःच्या गोलंदाजी मध्ये काढून देत असताना गोलंदाज पाहतो अशोक. एक संपादित करत असताना गोलंदाज बघतोय आपण वडचवाडी संघाचा अशोक. नवीन फलंदाज तेजस आलाय मैदानात. पुढचा बॉल पुन्हा एकदा झेल आणि बॅक टू बॅक चौथा विकेट गोलंदाज अशोकच्या नावावर. काय मात्र गोलंदाजी केली जाते आहे. स्वतःच्या गोलंदाजीवर 4 बॉल फेकले. 4 बॉल मध्ये 4 विकेटचं पतन केलं जात आहे आणि इथे धक्का क्रमांक लागला जातो टीम बनवली संघाला मैदानामध्ये. योगेश आलाय नवीन फलंदाज. पाहूया 5व्या बॉलवर विकेट काढली जाईल का, इथे विक्रम रचला जाईल का या आयोजनाचा या स्पर्धेचा. आपण पाहतो फायनलचा दिवस आणि यातून कोणता संघ मात्र इथून विजयी होतोय. हा बॉल आडवा बॅटने खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. रन स्मिती 4. हा आलाय बराच उशिरानंतर 5व्या बॉलवर चौकार. पुढचा बॉल पाहूया. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. जरी 4 धावा जरी वगळल्या तर आतापर्यंत चांगले बॉल फेकलेत. हा बॉल खोदून काढायचा होता. इथे मात्र बॅटची कडा. निर्णय चांगला आहे भूषणचा. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते. ओव्हरची समाप्ती. धावफलकावर धावा झाल्यात 12 बॉलच्या समाप्तीनंतर 23 धावा. चला स्पीडअप करा वडचवाडे. आपल्याला आणखीन सामने खेळायचे आहेत. अंधार होणार नाही. दोन्ही टीमने असंच समजून चालायचंय. आपणच खेळतोय आणि आपल्याला अंधार होणार नाही पुढची मॅच खेळण्यासाठी. याची नोंद घ्यायची आहे.
भूषण जोरदार अपील, पंचांकडे अपील केली जाते. डॉट बॉल. गोलंदाज झालाय मैदानात, पाहतोय आपण यावेळेस करण. पाहूया कशा प्रकारे बॉल फेकला जातोय. पहिला बॉल तर आलाय डॉट. 23 धावा धावफलकावर. 30चा आकडा पार केला जाईल का 5 बॉल मध्ये. सलामीचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. इथे मात्र पुन्हा एकदा बॉलला उडवलंय. चांगले क्षेत्ररक्षण आणि बॉल अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. बॅकअप चांगलं आहे पाठीमागे. हा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा. फाईन लेगला क्षेत्ररक्षण चांगला. एकच धाव. चांगली मात्र बॉलिंग मायला मिळतीये करणकडनं. अगदी चांगला टिचून मारा केला जातोय. हा बॉल आडवा बॅटने फेकून जायचा होता. जोरदार अपील केली जाते. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. चांगले बॉल फेकले जातात. शेवटची ओव्हर स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज फक्त 2 धावा खर्च करतो 4 बॉलमध्ये. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाव्या करणचा. हा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळायचा होता. इथे डायरेक्ट हिट आणि इथे विकेटचं पतन. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय वडाची वाडी टीम कडून. प्रेम चाललाय. प्रेमनाथ अगदी चांगली ओव्हर टाकत असताना गोलंदाज करणला पाहतोय. सुरुवात चांगली केली, शेवट चांगला करेल का. आतापर्यंत चांगले बॉल फेकले. चला फलंदाज स्पीडअप करा. पुढचा बॉल गोलंदाज करणचा. पावया प्रेमनाथला. हा बॉल मिस झालाय आणि ओव्हरच्या समाप्ती झाली. 18 बॉलचा मैदानातून खेळ समाप्त झाला. पहिला सत्र इथे समाप्त. आणि 18 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत टीम वडाची वाडी संघाला. 18 बॉल 26 धावा. 26. अनिल धन्यवाद वडाची वाडी टीम. खूप आपण सपोर्ट करताय मित्रांनो. असं स्पीडअप सर्वांनी करा जेणेकरून आपल्याला फायनल देखील जास्त ओव्हरची खेळता येईल.
पुढचा बॉल, पहिलाच बॉल बॅटची कडा, झेलचा प्रयत्न होता, झेल झाला मिस, परंतु प्रयत्न चांगला होता. यावेळेस बॉल फेकून दिलाय अनिलच्या बॅट मधून. जसा स्ट्रायकर आला तसा हा चौकार पाहायला मिळतोय. टाकतोय आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल कशा प्रकारे फेकला जाईल, अगदी निर्णायक ओर रवीच्या हातात दिली. पाहूया, चांगला बॉल फेकावा लागेल. सलामीची जोडी, यावेळेस पुन्हा एकदा झेल उडाला, झेल खाली प्रेम आणि इथे मात्र चुकी नसेल. सलामीचा फलंदाज अनिल यावेळेस डगआउटच्या रस्त्याला, विकेट. तर पाहू शकाल आपण राजेश आलाय नवीन फलंदाज. पाहूया, इथे मात्र ज्यांनी चौकार दाखवलं होतं त्याला मात्र प्रत्युत्तर दिलं जाते. गोलंदाज यावेळेस बॉल, चांगला प्रयत्न होता. इथे मात्र हाताला चटका देऊन बॉल निसटलाय, परंतु रन वाचवले मी तर म्हणेन आपल्या संघासाठी. तर त्याच दरम्यान आमचे मान्यवर ज्यांच्याकडून आम्हाला 1 ते 4 क्रमांकाच्या ट्रॉफ्या देण्यात आल्यात, माननीय आदरणीय श्री ओम प्रकाश रावत साहेबांचं इथे मात्र आगमन झालंय. त्यांच्या माहितीसाठी हा फटका त्यांचा भव्य दिवस स्वागत करत असताना सजवलाय. लॉंग ऑफला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन स्मिती 4, हा आलाय चौकार. पाहूया पुढचा बॉल फलंदाज राजेशसाठी कशा प्रकारे फेकला जात आहे. हा बॉल इथे मात्र मिस झालाय. अगदी बॉल साला लेग स्टिक वरून जोरदार अपील केली जाते पंचांकडून. ओव्हरचा शेवट गोड, ओव्हरची समाप्ती आणि आता धावा झाल्यात. एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. येणारे बॉल 12 आणि बनवायचे 17. चला, टीम मीटिंग नको क्षेत्र लगेच लावून घ्या. गोलंदाज ट्राय, गोलंदाज भूषण. 12 बॉल 17. बारा बॉल 17ची गरज. पाहूया पुढचा बॉल, गोलंदाज भूषण आलाय. चला स्पीडअप करा, बनवले टीम, जास्तीचा वेळ न घेता. पहिल्या बॉलला झाली सुरुवात. पहिला बॉल पंचांच्या उजव्या बाजू, फुल टॉस बॉल, दिशा दिली, क्षेत्ररक्षक होता, मिस झालाय. दुसरा धाव सोडण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला आलाय. बाउंड्रीच्या जवळ बॉलला उचललं जात आहे. 38च्या बाहेर मात्र बॉलला उचलला येईल, फेकेल तोपर्यंत एकच धाव. स्ट्राईक रोटेट केली जाते. गोल फलंदाज राजेशकडे. पाहूया पुढचा बॉल भूषणचा. अगदी 1-1 बॉल दोन्ही संघासाठी निर्णायक आहे. कोणता संघ मात्र इथे विजय होऊन टीम घोटेवाडीच्या विरोधात फायटिंग करण्यास उतरतोय. याच्या आधीची पहिली सेमीफायनलची लढत पाहिली, काराव विपक्ष दात्रीची वाडी, आणि इथे मात्र काराव संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. पाहूया पुढचा बॉल, या बॉलवर झेल उडालाय आणि चांगला कॅच. 1 डाऊनचा फलंदाज इथे मात्र तंबूच्या आश्रयाला
धक्का क्रमांक दुसऱ्या ओव्हर मध्ये डीजे रमेश आलाय नवीन फलंदाज इंटर झालाय क्रीज व न्यू बॅटर एंटर टू क्रीज बॉलर भूषण हा बॉल खोल टप्प्याचा इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण एकच धाव असेल एकापेक्षा जास्त काही नसेल चांगले क्षेत्ररक्षण स्ट्राईक रोटेट केली जाते जनार्दन खडे पाणी केली जाते बॉलची पावया संध्याकाळचं सत्र गुलाबी वातावरण थोडाच वेळा थंडीची लहर येईल आणि त्यानंतर या थंडीच्या लहर मध्ये आपल्याला सामने पाहायला मिळतील 9 बॉल 15ची गरज पावया पुढचा बाबूशान खराब बॉल टाकलाय टिपला जातोय आणि इथे रिव्ह्यू इथे मात्र पंचांचा कॉल आलाय तिसऱ्या पंचांची मागणी होती आहे मैदानात पाहूया फेअर डिलिव्हरी यस इट इज आउट अगदी सफल झाला होता बासमन थोडस वाकला त्यानंतर बॉल डायरेक्ट एस्टॅनवर आदलताना दिसलाय आणि मग इथे मात्र विकेट त्या दरम्यान आमचे एक चांगले व्यक्तिमत्व राहुलजी शिंदे साहेबांना देखील विनंती आपण व्यासपीठावर यायचे त्याच दरम्यान माननीय आदरणीय श्री विठ्ठलजी विशे साहेब वारमान आहेत त्यांनी देखील आम्हाला इथे चांगले सहकार्य केलंय आपण देखील व्यासपीठावर यायचंय हा बॉल सोडून दिलाय वा 8 बॉल एस इट इज वाईट दंडित केला जाईल आणि अतिरिक्त धाव फलकावर गोलंदाज भूषण दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात चांगली ओव्हर टाकत असताना 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 8 बॉल मध्ये बनवायचे 14 धावा टीम वडाची वाडी विपक्ष टीम बोहनोली पायापुढचा बॉल भूषणचा यावेळी जोरदार अपील पंचांना गुमराह करण्याचं काम केलं जातं एस्टनच्या पाठीमागे मनोज झुगडे खेळून आणि इथे आलाय डॉट बॉल पुढचा बॉल 7 बॉल 14ची गरज फुल टॉस बॉल फेकून दिलाय फटका पोचलाय तेज झेल खाली आणि इथे मात्र विकेटचं पतन शेवट गोड आता 6 बॉल आणि 14ची गरज डीजे ठोको झालाय चेतन पाहूया 6 बॉल 14ची गरज निर्णायक ओव्हर कोणता संघ इथे मात्र विजयी होतोय आणि टीम घोटपाटी संघाच्या पक्षात जाऊन फायटिंग करतोय गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज कैलास 6 बॉल आणि बनवायचे 14
चला जास्तीचा बैल न घेता बॉलर लगेच बॉल टाकण्यास सज्ज व्हायचं आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रमेश. पहिला बॉल इथे चेल उडालाय. भूषण चांगले क्षेत्ररक्षक एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण होत आहेत. पाच बॉल 14. हा बॉल फटका चांगला आहे. इथे डाऊन द ग्राउंड पर्यंत क्षेत्ररक्षक झेल खाली. विकेट. हा बॉल इथे मात्र एकदा पुन्हा दुसऱ्या धावेसाठी निघालाय. थ्रो कैलासचा डायरेक्ट हिट. इथे मात्र विकेट. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. करण आलाय नवीन फलंदाज आणि नॉन स्ट्राईकचा बॅट्समन पाहतोय आपण. हिरामन. पाहूया. गोलंदाजी चांगली होते. 3 बॉल 11ची गरज. कैलास गोलंदाजी ट्रॅकवर. चला स्पीडअप घ्या बनवून टीम. 3 बॉल 11ची गरज. या बॉलवर अगदी भव्य इथे फटका चांगला आहे. झेल उडाला. झेल खाली भूषण आणि चांगला झेल. इथे मात्र चांगली ओढ टाकत असताना हॅट्रिक संपादित केली जाते. रोशन आलाय नवीन फलंदाज. 2 बॉल 11ची गरज. 2 बॉल 11ची गरज. पाहूया. हा बॉल इथे चांगला आहे. यावेळेस टीम बोनोली इथे मात्र विजय संपादित करत असताना चांगला खेळ केला. टीम वडचवाडी संघाने दूरवरचा प्रवास केला आणि चांगला खेळ केला आणि टीम बोनोली बस आपला मॅचसाठी ते मॅन ऑफ द मॅच साठी भूषण लगेच आता बोनोली